कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर खरं सांगायचं तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मला की नाही तुमच्या बरोबर एक रील करायचं होतं. तुमची हरकत नसेल तर चालेल? वाय नॉट. एक सेकंड सर, कार्यक्रम सुरू होण्याआधी पटकन करून घेते. मी काय बोलायचंय? हा सर, ते एकदम फेमस झालं ना आता, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, ते वालं. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हा रेडी सर? सो ब्युटिफुल, so elegant, just looking like a डाव. oh. नाही डायरेक्ट आता तुम्हाला बघून कसं बोलायचं वाव म्हणून. काय बोलताय ते? आणि हाय तरी कोण? ते मॅनेजर आहेत, आमचे मॅनेजर आहेत. मॅनेजर काय पण बोलू नका, जरा शांत राहा ना तुम्ही. त्या गावात 4 लोक ओळखतात मला. काय ओळखतात ते? आता बाई बोलली हा माकड तोंड्या कोण आहे म्हणून. काय बोलतय? मी काय म्हणतो, असू द्या. आता मी काय म्हणतो, स्वागत घ्या पाहुण्यांचं. तर मंडळी, आपलं भाग्यच म्हणलं पाहिजे की आज आपल्या विनंतीला मान देऊन इथं पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वेळात वेळ काढून, त्यांच्या व्यस्त अशा दिनक्रमातून वेळ काढून आपल्यासाठी आज ते इथे गावामध्ये आलेले आहेत. आणि आज ते इथे पुरस्कार वितरणाचा सोहळा आपल्यासाठी जो आहे तो पार पाडणार आहेत. खरं तर आपल्यासारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी येणं हे आपलं भाग्यच म्हणलं पाहिजे. मॅनेजर माझी माहिती तेवढी द्या. तर मंडळी, आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि लवकरच आपण बक्षीस वितरणाचा जो आपला मेन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी घेणार आहोत. तर जोरदार त्यांनी स्वागत करूया चला हवा येऊ द्या मधले डायनोसॉर फेम रोहित चव्हाण यांचं. काय डायनोसॉर? काय डायनोसॉर? अहो सारखे सारखे तुम्ही तेच करताय म्हणल्यावर काय करायचं? रोहित चव्हाण असं टाईप केलं ना का डायनोसॉरचं चित्र येते, मग ते तरी काय करणार माणसं. तर मंडळी, डायनोसॉर फेम रोहित चव्हाण आणि मागच्या आठवड्यामध्ये गणलेला गोरीला केलेले असे रोहित चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. मी काय म्हणतो, आपल्याला सुपरस्टार कुशल बद्रिके नाही मिळाले का? अण्णा, ते आपल्या बजेटमध्ये परवडत नसतात, ते खूप महाग आहेत. 1 करोड रुपये मागतात ते. बाप रे, 1 करोड? फक्त देत नाही कोणी त्यांना. असू दे, पण करोड किमतीचा माणूस आहे त्यो. बरं, एक काम करा, तुमचं काय असेल ते पटपट उरका, का मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. हो सर, हो. थँक्यू. त्यांना उचला अण्णा, उचला त्यांना. लागलं नाही सर तुम्हाला? नाही, तेवढं काय पडणं झडणं होत राहतं. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की लवकर उरका. तुमचं माझं विमान आहे ना, सातारा उमरज विमान आहे, लवकर उरका. ऐका ना, आपला कार्यक्रम कराडमध्येच आहे. मग कराड वाजता म्हणून काय झालं? सेलिब्रिटी आहे मी, हेलिकॉप्टरची सोय करतील किती? काय हो, करतील ना. अहो येताना तुम्हाला म्हशीच्या टेम्पोत घालून आणलंय, एका हेलिकॉप्टर देणार तुम्हाला. म्हशीच्या टेम्पोत ना, म्हशी ओरडल्या नाही, त्यांना वाटलं रेडकूच आहे, त्यांनी ऍडजस्ट केलं. मॅनेजर लई तोंड सुटायला लागले बरं का तुमचं. हे बघा, आम्ही कॉमेडी कार्यक्रमात काम करतो, म्हणजे प्रत्येकानं आमच्या बरोबर कॉमेडीच करावी असं काय नाही ना. उरका लवकर. तुम्हाला कॉमेडी म्हणजे काय हे माहित आहे ना? येस सर, आय नो. अहो कुणीतरी म्हटलेलंच आहे, an apple away medicine is a doctor keeps man laughter. काय? An apple away medicine is a doctor keeps man laughter. हे काय? असं काही नसतं, काही बोलतात हे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचं शिक्षणाचं जरा लहानपणीच भांडण झालंय, त्यांचं पटत नाही. एक मिनिट, असं नाही हाकलून द्यायचं. फॅन्स असतात, सेलिब्रिटी म्हटल्यावर फॅन्स असणार ना. कशाला करते मग? उठा. लांब राहा. तर याच्या भीतीने डास येत नाहीत गावात. आपण हे आंघोळ का करत नाहीत? हे तोच तर रेकॉर्ड आहे ना त्याचा. रेकॉर्ड साठी आंघोळ कशी काय केली नाही ना? काय झालं की सर, त्यांचं का नाही आंघोळीवरती राग आहे म्हणून त्यांनी आंघोळी केलेली नाही. म्हणजे काय झालं, एकदा ना आमच्या गावामध्ये एक जाहिरात आली होती की आमका साबण वापरला ना तर त्याच्यामध्ये कॉईन निघणार
आणि कॉईन ज्याला मिळेल ना तो माणूस लखपती होणार. अच्छा मग तर ह्या बाबानं जाऊन होते नव्हते ते दुकानात सगळे साबण विकत घेतले आणि दिवसाला 10 आंघोळी त्या साबणानं करायला लागला. शेवटी त्याला तो कॉईन मिळालाच नाही आणि तो कर्जबाजारी झाला बिचारा. आणि त्या रागापोटी मग 5 वर्ष त्यांनी आंघोळच टाकली सर. अरे बापरे, मग त्या साबणात कॉईन होता का नव्हता? होता ना, पण तो कॉईन आंघोळीच्या साबणात होता आणि हा शाना रोज धुण्याच्या साबणानं आंघोळ करायचा. काय बोलायचं आता? मग तो कॉईन मिळाला का नाही कुणाला? मग मिळाला ना. हा मग मलाच मिळाला. म्हणजे मला माहित होतं ना कुठल्या साबणात सोन्याचा कॉईन आहे ते. कसं काय पण? दुकान आमचंच होतं ना. हो अण्णा, तुम्ही आम्हाला फसवलात का? अरे काय पण अजून तू नवीन जाहिरात बघितली का? नाही. मग ही बघ नवीन जाहिरात. भांड्यांचा साबण घ्या आणि लखपती व्हा. एका भांड्यांच्या साबणात 2 सोन्याचे कॉईन. हमखास लखपती व्हा. वा वा, मी आताच घेतो आणि आंघोळीला सुरुवात करतो. अरे येड्या इकडे ये. अरे येड्या, हा भांड्याचा साबण आहे. आता याने कुठं आंघोळ करतो? भांडी घास ना. ते पण चालेल, पण माझ्याकडे भांडे कमी आहेत ना. माझ्याकडे आहेत भांडी. माझ्याकडे या दादा तुम्ही. माझ्याकडे खूप भांडी पडली आहेत, ती साफ करून द्या. फक्त काय हे सगळं फुकट करावं लागेल. हो हो, म्हणजे कसं आहे, साबणात जे कॉईन मिळतील ते तुमचे. चालेल? चालते की. या मग उद्यापासून. आणि आता वैतागवाडी भूषण पुरस्कार अनिल मगरे यांना देण्यात येतोय. अण्णा प्लीज. चव्हाण साहेब तुमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत 5 वर्ष आंघोळ न केलेले अनिल मगरे यांच्यासाठी. अरे साबणात कुठं असते सोनं, हे तर असते फक्त ट्रिक. साबणात कुठं असते सोनं, हे तर असते फक्त ट्रिक. अरे विकणारा होतो मालामाल आणि विकत घेणारा मागतो भीक. तुम्ही थांबता का जरा? ओ थांबा ना भाऊजी तुम्ही. सोन्यासारखे असतात खरं तर मित्र, ज्यांना जमते मैत्रीत जीवाला जीव देणे. ज्यांना जमते मैत्रीत जीवाला जीव देणे. आहे का 10 रुपये आहे? हे सगळे नसतात सारखे, काही असतात ह्याच्यासारखे बेने, ह्याच्यासारखे बेने. मला का मारलं? बसा. तुम्ही कार्यक्रम घोरपडे बाई हे असे मायशी पलवान करतात. अरे जिंकलो जिंकलो पहलवान पहलवान. ए चव्हाण ये. अरे ये ना कुस्ती खेळू ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.